रॉबर्ट साऊथी यांचा हा आहे, यांची ही आहे पोयम. ओके, यांचा जन्म वगैरे कालखंड बघून घ्या. 1774 to 1843. जास्त लागले. ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल, इंग्लंड. त्यांचा जन्म कुठे झाला? ब्रिस्टॉलमध्ये, इंग्लंडमध्ये. ओके, ही वॉज द सन ऑफ अ ड्रॅपर. ते सन ऑफ द ड्रॅपर. त्यांचे वडील कोण होते? ड्रॅपर होते. मग ड्रॅपर म्हणजे काय असतं रे? तर ड्रॅपर म्हणजे असा व्यक्ती जो कपडे सुकवतो, वाळवतो, इस्त्री करून देतो. धोबी टाईप. व्हेरी गुड. अँड एज्युकेटेड ॲट वेस्टमिनिस्टर स्कूल. तोंडबंद. वेस्टमिनिस्टर स्कूलमध्ये ते शिकले. अँड बिलिऑल कॉलेज, ऑक्सफर्डमधल्या ते कॉलेजमध्ये शिकले. ही वॉज अ पोएट. माझं लक्ष आहे तुमच्याकडे. ही वॉज अ पोएट लॉरिएट ऑफ इंग्लंड फ्रॉम 1813 to 1843. राजवटीच्या काळातले लेखक, काय होते? हे पोएट होते, कवी होते. म्हणजे तुम्ही यांना राजकवीही म्हणू शकतात. 1813 ते 1843 या कालखंडामध्ये त्यांनी राजकवी म्हणून काम केलेलं होतं. सम ऑफ हिज शॉर्ट पोयम्स लाईक द स्कॉलर. त्यांच्या काही शॉर्ट पोएम्स होत्या, त्या खूप फेमस होत्या. त्याच्यातली एक होती स्कॉलर, द बॅलेट ऑफ ब्लेनहेम, बिशॉप हॅटो अँड इंचकेप रॉक ETC आर व्हेरी पॉप्युलर विथ द स्कूल चिल्ड्रन. आणि ह्या पोएम्स कोणासोबत पॉप्युलर होत्या? लहान मुलांसोबत. द इंचकेप रॉक इज बॅलड. हे तुम्हाला शिवाजी महाराजांचे पोवाडे माहिती आहेत ना? ते कसे असतात? लांब लचक असतात. त्यांना काही यमक वगैरे असतं का? है ना? सेम तसंच इथे आपल्याकडे काय आहे? हा जो इंचकेप रॉक आहे हा बॅलेड प्रकारचा आहे. बॅलेड म्हणजे काय? आपण म्हणतो पोवाडे, ते म्हणतात बॅलेड. की मोठमोठाली कविता. ती कविता बघा ना, सुरुवात कुठे झाली, संपली कुठे? पहा एवढी मोठी कविता आहे ती. सो इट इज द बॅलेड. ओके, इट्स द स्टोरी ऑफ 14th century attempt by the abbot of Aberbrook to install a warning bell on Inchcape. आणि ही स्टोरी कोणाबद्दलची आहे? 14th centuryमध्ये एक अबॉट होते. अबॉट म्हणजे धर्मगुरू होते. ओके, या धर्मगुरूंनी काय केलं होतं? वॉर्निंग बेल लावली होती एका इंचकेपवर. इंचकेप म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, समुद्राच्या मध्येच खडक येतात, खडकांचे असे पर्वता टाईप येतात. आणि त्या त्रिकोणांमुळे बऱ्याच वेळेस काय होतं रे, त्याला आदळून बरेचसे शिप काय होतात? बुडून जातात. मग सेम असाच एक इंचकेप नावाचा धोकादायक असा रॉक होता. त्या रॉकला या अबॉटने, या धर्मगुरूने काय लावली होती? एक बेल लावली होती की जेव्हा केव्हा तिथून एखादं जहाज पास व्हायचं तेव्हा त्या पाण्याच्या त्या झुळकांमुळे तो काय व्हायची? ती बेल काय व्हायची? शेक व्हायची. आणि त्याचा आवाज त्या लोकांना यायचा आणि लोकांना कळायचं की इथे काय आहे? दगड आहे. आणि मग ते सावध होऊन तिथून काय करायचे? वळसा मारून जायचे. आणि बरं मला सांगा, कोणी जर काही येताना आपल्याला सावधान करतंय, आता समजा आपण गाडीने जातोय आणि आपलं स्टँड खाली होतं गाडीचं, तो म्हटलं अरे स्टँड, आपण पटकन वरती करतून त्याला काय म्हणतो? थँक्यू. म्हणजे थोडक्यात आपण त्याचे आभार मानतो. मग सेम असंच या धर्मगुरूचे बरेचसे लोक काय करायचे? आभार मानायचे आणि त्याला ब्लेस करायचे, की त्याला म्हणजे आशीर्वाद नाही पण त्याचे आभार मानायचे की तू एवढं मोठं काम केलंस आमच्यासाठी. येतं लक्षात की तू जर का ही बेल इथे लावली नसती तर आमचं शिप येऊन इथे आदळलं असतं आणि आम्ही इथेच बुडून मेलो असतो. आलं लक्षात? मग पुढे बघा, कधी लावली ती यांनी? ही 14th centuryमध्ये, 14व्या शतकामध्ये. अ नोटोरियस सँडस्टोन रीफ अबाउट 11 miles म्हणजेच 18 kilometers ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ अँगस, स्कॉटलँड, नियर डुंदी अँड फिपी, ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. तिथं एक लाईट हाऊस पण होतं. त्या लाईट हाऊसपासून काही अंतरावर एक नोटोरियस सँडस्टोन होता. सँडस्टोन मातीचा एक पर्वत होता, तोच होता हा इंचकेप रॉक. हा 18 kilometers एवढा काय होता? हायटेड होता. आलं का लक्षात? म्हणजे पाण्याचा जर का हा खालूनच आहे समुद्राच्या इथे आणि 18 kilometer उंच आहे. तुम्ही विचार करा, याच्यामुळे काय होऊ शकतो? कोणत्याही जहाजाला सहज नुकसान होऊ शकतं, कारण डायरेक्टली खालपासून आहे ना तो. त्याचे एक जरी खडक जहाजामध्ये घुसला, जहाजात होल केलं तरी खूप काफी झालं त्यांना. आणि मग ह्यामुळे यांनी काय लावली होती? त्याला एक बेल लावली होती. साऊदी वॉज इन्स्पायर्ड बाय द लेजेंडरी स्टोरी ऑफ अ पायरेट.
लेजेंडरी स्टोरी, लेजेंडरी म्हणजे नाही का अशा दंतकथा म्हणतो ना आपण, दंतकथा. आता मला सांगा पायरेट्स हे जे लोक असतात, पायरेट्स म्हणजे काय असतं ते जहाज लुटणारे लोक है ना, काहीतरी म्हणतात त्याला मराठीमध्ये, मला आता आठवत नाही. लुटेरा, जहाजी लुटेरा, समुद्री लुटेरा. ओके. तर मग हे जे पायरेट्स असतात यांच्याबद्दल खऱ्या स्टोरीज आपल्याला माहिती असतात का रे? जे काही असतं ते सांगीवांगी गोष्टी असतात, ऐकलेल्या गोष्टी असतात है ना. म्हणून त्यांनी म्हटले लेजेंडरी स्टोरी, दंतकथा. कोणाच्या? पायरेटच्या. आणि तो पायरेट कोण होता बरं? हू रिमूव्ह द बेल ऑन द इंचकेप रॉक प्लेस्ड बाय अबॉट अबरब्रुथ. द पोएम गिव्स अस मेसेज दॅट दोज who do wrong things will meet with the due punishment. या कवितेमध्ये ना स्पेशली काय सांगितलं की तो जो होता ना तो पायरेट, त्याने काय केलं, ही इंचकेप बेल काढून घेतली, रिमूव्ह त्याने ती काढली. आणि मग यात आपल्या कविते सावती जो कवी होता आपला, याने काय मेसेज दिला आहे की जे लोक रॉंग करतील त्यांना ड्यू पनिशमेंट मिळणार आहे. ठरवून दिलेली जी पनिशमेंट असणार आहे ती नक्कीच मिळणार आहे. म्हणजे बघा का, एक एक्झाम्पल, एक व्यक्ती आहे, त्याने पाहिलं की त्याच्या येण्याच्या रस्त्यावर एक काय धोकादायक वळण आहे आणि एका माणसाने तिथे काय लावलं होता, एक बोर्ड लावून ठेवला होता. याने खुनसी वृत्तीने तो बोर्ड काढला आणि जेव्हा हाच गाडीमध्ये होता तेव्हा तो बोर्ड तिथे नसल्यामुळे याला काही लक्षात आलं नाही आणि समोरून दुसरी गाडी आली, त्याला ठोकलं, भाऊ कल्टी. म्हणजे याचा अर्थ काय रे, तर जो कोणी चुकीचं करतो तो नक्कीच त्याची शिक्षा भरतो. आलं का लक्षात? असं या सावती यांनी या कवितेमधून आपल्याला एक मेसेज दिला आहे. आणि सेम असं घडलं आहे कोणासोबत, त्या ह्या पायरेटसोबत. त्या पायरेटचं नाव काय होतं बरं? थांबा हां एक मिनटं. सर कोण होता तो? कालपर्यंत आठवण होती मला. हां, सर राल्फ. काय नाव होतं त्याचं? सर राल्फ. सर राल्फ रोवर. नो स्टीर इन द एअर, नो स्टीर इन द सी. कोणतीही हालचाल. स्टीर म्हणजे काय? हालचाल. शब्दार्थ मी तुम्हाला देते थोड्या वेळाने. स्टीर म्हणजे काय? हालचाल. न समुद्रामध्ये कोणती हालचाल होती, न हवेची जास्त हालचाल होती. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. त्यांनी त्या शिपला काय म्हटलं आहे? ती म्हटलं आहे, ती. आलं का लक्षात? आणि ते जहाज जे होतं, आपण कसं होतो ते जहाज, त्यांनी म्हटलं आहे ती जहाज. ओके. तर ती शिप जी होती ना, ती जशी होती तशीच एकदम संतपणे अशी बसलेली होती, संतपणे उभी होती. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन्स. तुम्हाला माहिती आहे तिचे ते मराठीमध्ये म्हणतात बघा, हिंदीमध्ये सॉरी, तो मूवी आहे पायरेट्सचा, त्या मूवीमध्ये म्हणतात ते पाल ऊपर उठाओ पाल नीचे करो. म्हणजे माहिती आहे तुम्हाला त्याचे ते सेल्स म्हणजे पाते. हां बस. मग त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मोशन नव्हता. मोशन नव्हता म्हणजे त्यांच्यामध्ये गती नव्हती, हालचाल नव्हती. म्हणजे थोडक्यात काय, तिथे शांतता होती, जिथे हा थांबलेला होता. हर नील वॉज स्टिडी इन द ओशियन. नील जहाजाला दिशा दाखवण्यासाठी मागे असतं बघा एक शार्प असं धारदार असतं, ते वळतं तसं जहाज वळतं, ते वळवल्याने जहाज वळतं. तो पण कसा होता? अगदी शांत होता. ओके. विदाउट आयदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्ज फ्लोट ओव्हर द इंचकेप रॉक. कोणत्याही प्रकारचा शॉक म्हणजे कोणत्याही प्रकारचा आपल्याला जाणीव होते ना सगळ्यात पहिले आधी संकेत, कोणत्याही प्रकारचा संकेत न मिळता द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. खूप साऱ्या अशा वेव्ज म्हणजे पाण्याच्या लाटा या त्या इंचकेप रॉकवरून येत जात होत्या, जुळजुळ वाहत होत्या. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फेल. सो लिटिल, अगदी थोड्याशा त्या वरती चढायच्या आणि थोड्याशा त्या खाली उतरायच्या. म्हणजे आता तो रॉक आहे ना, त्या रॉकला त्या लाटा आदळायच्या पण आणि त्या वापस खाली पण जायच्या. म्हणजे तुम्ही बघा पाण्याचा जेव्हा प्रवाह असतो, दगडाला आदळतो, तो काय होतो? वर जातो आणि थोड्या वेळाने पुन्हा काय होतो? तो खाली येऊन जातो. दे डिड नॉट मूव्ह द इंचकेप बेल. पण हां, त्या वाऱ्याच्या त्या पाण्याच्या त्या लाटांमुळे काही इंचकेप बेल अजूनही मूव्ह झालेली नव्हती. म्हणजे याचा अर्थ बघा का, ती इंचकेप जी बेल होती ती त्या रॉकला अशी काही लावली होती की पाण्याच्या ज्या झुळका आहेत, पाण्याचे जे तरंग आहेत, त्या तरंग येऊन जेव्हा त्या बेलला आदळतील तेव्हाच तिथे काय आहे? खतरा आहे या लोकांना कळेल. म्हणजे बघा पाण्याची लेवल कमी असेल तर तुम्हाला रॉक सहज दिसतो,
पण पाण्याची लेवल जास्त असेल तर तो दगड आपल्याला दिसणार आहे का? नाही. येतंय लक्षात? त्या केसमध्ये या बेलचा खरा उपयोग होता. आणि सध्या तरी तेवढं पाणी नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, पुढे काय घडलं बघा. द अबॉट ऑफ अबरब्रोथोक हॅड प्लेस दॅट बेल ऑन द इंचकेप रॉक. ती त्या अबॉट, त्या धर्मगुरूने तिथे लावून ठेवलेली होती ती इंचकेप रॉकवर लावलेली ती बेल. ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. जेव्हा केव्हा वादळ येईल, जेव्हा केव्हा जोराच्या लाटा येतील किंवा जेव्हा केव्हा अति प्रमाणामध्ये पाणी असेल तेव्हा ती बेल काय होणार? स्वंग, हलणार आणि ती वाजणार. ओके. अँड द ओव्हर वेव्ज इट्स वॉर्निंग रंग. आणि या तरंगा जशा जशा लहरी येऊन त्याच्यावर आदळतील तसं तसं ते काय होईल? वाजेल. आणि ती जी वाजण्याची म्युझिक आहे त्याला ते लोक म्हणतात वॉर्निंग रंग. ती एका प्रकारची वॉर्निंग देणारी रिंग आहे की समोरच्याला कळून जाईल आधीच की इथे काय आहे? दगड आहे. वादळामध्ये या दगडाला आपण आपटू शकतो, आपल्याला काय करावं लागणार? इथून वळसा मारावा लागणार आहे. हे सहजपणे त्यांना कळायचं, त्या बेलमुळे कळायचं. पण काय घडलं बघा ना. when the rock was hid by the surge swell. रॉक वॉज हिड म्हणजे बघा, जेव्हा पाणी अति प्रमाणामध्ये असतं, स्टॉर्म असतो. स्टॉर्म म्हणजे वादळ असतं. आणि त्या वादळाच्या केसमध्ये तुम्ही विचार करा ना, इमॅजिन करा, तो दगड आपल्याला दिसेल का? हिड, लपला गेला तो दगड. आणि मग यावेळी काय झालं? द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. आणि जेव्हा केव्हा असं घडतं की ती बेल त्या पाण्याखाली जाते तेव्हा तेव्हा या मरीनर्स म्हणजे जहाजी लोक, या लोकांना त्या बेलचा आवाज येतो. अँड देन दे न्यू द पॅरिलस रॉक. आणि मग त्यांना कळतं की तो जो डेंजरसवाला रॉक आहे ज्याला आपण आदळून मरू शकतो तो समोर आहे. अँड ब्लेस्ड द अबॉट अबरब्रुक. तो जो अबॉट आहे, तो जो धर्मगुरू आहे, हे लोक त्याला काय करतात? ब्लेस्ड करतात, आशीर्वाद देतात किंवा एका प्रकारचा धन्यवाद देतात की थँक गॉड हा होता, याने बेल लावली म्हणून आम्हाला काय झालं? कळलं, आम्हाला वॉर्निंग मिळाली. द सन इन हेवन वॉज शायनिंग डे. हा जो सर राल्फ आहे ना, तो जेव्हा आला तेव्हा काय घडलं होतं बघा. द सन इन द हेवन वॉज शायनिंग डे. तो जो आकाशातला सूर्य होता तो अगदी गोल्डन असा प्रकाशित होत होता. ऑल थिंग्स वेर जॉयफुल ऑन दॅट डे. त्या दिवशी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अगदी जॉयफुल होत्या, आनंदी अशा दिसणाऱ्या होत्या किंवा वातावरण कसं होतं? आनंदी होतं. द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे विल्ड राऊंड. हे जे सी बर्ड होते, सी बर्ड म्हणजे तुम्हाला सीगल्स ऐकले कधी तुम्ही? समुद्रावर फिरणारे समुद्री पक्षी. हे समुद्री पक्षी अगदी जोरजोरात आरडाओरडा करत, चिवचिवाट करत तिकडे फिरत होते. अँड ॲज दे विल्ड राऊंड. आणि ते त्या शिपच्या आजूबाजूला किंवा त्या दगडांच्या आजूबाजूला ते काय करत होते? विल्ड, गोल 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 घिरट्या मारत होते. अँड देअर वॉज जॉयन्स इन देअर साऊंड. आणि त्यांच्या आवाजामध्ये, त्यांच्या त्या चिवचिवाटामध्ये काय आवाज ऐकायला येत होता? जॉय, आनंद ऐकायला येत होता. द बॉय ऑफ इंचकेप बेल वॉज सीन. बेल असते, बेलच्या मध्ये जी वाजणारी घंटा असते, ओके, ती सहजपणे यांना लांबून दिसत होती. अ डार्कर स्पेक ऑन द ओशियन ग्रीन. विचार करा तुम्ही, इमॅजिन करा की एक हिरवगार असा पाण्याचा समुद्र आहे, त्याच्यामध्ये एक काळा काय आहे तो मातीचा किंवा मग दगडांचा बनलेला एक छोटासा खडक आहे, जो किती किलोमीटरचा आहे? 18 किलोमीटर हायचा असा आहे. आणि त्याच्यावर छोटीशी अशी बेल टाईप काहीतरी दिसते जे चमकतं आहे, थोडंसं डार्कर आहे. आणि त्याच्यामध्ये काय दिसते? त्याची ती घंटा आतली. ओके, तो जो बॉय शब्द आहे ना तो त्याच्यासाठी, त्या घंटेसाठी. सर राल्फ द रोवर. हा जो सर राल्फ आहे ना, त्याचं नाव द रोवर आहे. तो काय बघा, वॉक हिज डेक. चालत चालत आला डेकवर. डेक म्हणजे माहिती तुम्हाला काय? जहाजाचा डेक माहिती तुम्हाला? जहाजाची सगळ्यात वरची बाजू म्हणजे जहाजाचा डेक. येतंय लक्षात? हा जो सर राल्फ रोवर आहे तो कुठे आला? डेकवर आला. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. तो जो डार्कर असा छोटासा
स्पेक, छोटासा असा काहीतरी दिसत होता त्याला, बिंदू. त्या बिंदूवर त्याने स्वतःचे डोळे काय केले, फिक्स केले. म्हणजे त्याला त्या स्पेक, तो जो बिंदू दिसतोय तो काय, त्याला तेच पाहिजे होतं. आणि बघा काय झालं पुढे. ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. त्याला खूप छान उडत होतं. कशाबद्दल, तर वसंत ऋतूचा जो चिअरिंग पॉवर होती, अगदी छान असं वातावरण जे होतं ते त्याला फील होत होतं. इट मेड हिम विसल. आणि त्या छान अशा वातावरणामुळे तो मस्त शिट्ट्या मारत तिथे फिरत होता. इट मेड हिम सिंग. तो गाणंही म्हणत होता. मी मारे ना, मी मारेल. तो गाणंही म्हणत होता. हिज हार्ट वॉज मिर्थफुल टू एक्सेस. पण तुम्हाला माहिती का, त्याचं जे हृदय आहे ना ते अतिशय मिर्थफुल, वाईट अशा उत्साहाने उड्या मारत होतं. म्हणजे याच्या मनामध्ये काहीतरी झोल करण्याची इच्छा झालेली होती. बट द रोवर स्मिथ वॉज वीकेंडलेस. पण हा जो रोवर होता, याचे जे विचार होते ते कसे होते, अगदी विचित्र असे होते. का विचित्र होते बघा आता. हिज आय वॉज ऑन इंचकेप फ्लोट. त्याचे डोळे कशावर होते माहिती का, त्या इंचकेप जो रॉक होता त्याच्याजवळ जे तरंग उठत होते ना त्याच्यावर त्याचे डोळे होते. कोथ ही माय पेन. कोथ म्हणजे काय रे, सेड. म्हणजे तो बोलला. तो काय बोलला, माय मेन पुट आउट द बोट. बोट त्या साईडने घे. पुट आउट म्हणजे ज्या रस्त्याने चालू आहे आपण थोडीशी ती आउट साईडने घे. पुट आउट द बोट अँड रो मी टू द इंचकेप रॉक. रो मी, घेऊन चल मला. कुठे, इंचकेप रॉक पर्यंत. बघा सरळच्या रस्त्याने चालला होता तो. त्याने काय केलं, याला इकडे वळायला लावलं. रो मी टू द इंचकेप रॉक. इंचकेप रॉक पर्यंत मला घेऊन चल. अँड आय विल प्लक द अबॉट अबरब्रुक. त्या धर्मगुरूने लावलेली ती गोष्ट आहे ना, ती मी काय करून घेईल, काढून घेणार आहे. बघू कोण मग त्याला देतंय मान सन्मान आणि त्याचे आभार कोण मानते. म्हणजे ही इज जेलस ऑफ दॅट. ओके. द बोट इज लोवर्ड, द बोटमॅन रो. त्याने ती बोट काय केली, जशी सांगितली तशा हिशोबाने ती चालवली. म्हणजे त्या साईडला घेऊन गेला. अँड टू द इंचकेप रॉक दे गो. कुठपर्यंत जाऊन उभे राहिले ते, इंचकेप रॉकपर्यंत गेले. सर राल्फ बेंट ओव्हर द बोट. आणि हा भाऊ सर राल्फ बोटमधनंच बेंट झालाय. ओके. अँड ही कट द बेल फ्रॉम इंचकेप फ्लोट. त्या तरंगावर उभं राहून त्याने ती इंचकेपची जी बेल होती ती तोडून टाकली. काय झालं बघा. डाऊन संक द बेल विथ अ गर्गलिंग साऊंड. ते नाही का बुडताना आवाज कसा येतो, तशा गर्गलिंग साऊंडने ती बेल काय होऊन गेली, खाली पडून गेली. अँड ऑबियस आहे, मला एक सांगा, लाटांना फेस करणारी अशी बेल हवी आहे. सो किती वेट असेल त्या बेलचं. ओके. जड वस्तू जेव्हा खाली बुडते तेव्हा तिचा आवाज कसा येतो, त्या गर्गलिंग साऊंडसोबत ती बेल खाली जाऊन मिळाली तळाशी. डाऊन संक, ती खाली बुडाली. द बबल्स रोज बस्ट अराउंड. आणि आजूबाजूला काय यायला लागले, त्याचे बुडबुडे यायला लागले. जशी वस्तू खाली बुडली तशी वरती बुडबुडे यायला लागले. कोथ सर राल्फ. कोणतरी बोललं, सर राल्फ बोलला. द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वॉन्ट ब्लेस द अबॉट अबरब्रुक. इथून पुढे जो कोणी येईल ना तो अजिबात या अबॉटला, या धर्मगुरूला कधीही ब्लेस करणार नाही किंवा त्याला तो धन्यवाद देणार नाही, कारण बेलच गायब आहे ना आता. पण शेवटी इसने क्या किया है, पाप किया है, तो ये भुगतेगा. लेट्स सी. त्याचं नाव आहे त्या धर्मगुरूचं. तो मी 2 वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ऐकला, दोन्ही वेगळ्या ह्याच्यात, त्याचा उच्चारच वेगळा आहे. सो इग्नोर. आपल्याला पेपरला काय लिहायचं आहे तेवढंच बघू आपण. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. आणि हा जो राल्फ रोवर आहे ना तो काय बोला, सेल्ड अवे, पुढे निघा. ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी डेज. स्कोर्ड म्हणजे सर्च करणं, एखादी गोष्ट शोधणं किंवा एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणं. हा समुद्रामध्ये बऱ्याच दिवस काय केला, फिरला. का बरं फिरला बघा. अँड नाऊ ग्रोन रिच विथ द प्लंडर्ड स्टोर.
आणि तो बऱ्याचशे जहाजं लुटून आता काय झाला होता, श्रीमंत झाला होता. म्हणजे ही हॅज इनफ स्टफ, तो खूप श्रीमंत होऊन गेला होता. ही स्टीर्स हिज हॉर्स फॉर स्कॉटलँड शोर. आणि आता त्याला कुठे जायचं होतं, स्कॉटलँडच्या समुद्र किनाऱ्यावर जायचं होतं. त्याचा घोडा त्याने वळवला, असं होतं का? थोडक्यात त्याने त्याचा जहाज वळवला. कुठे वळवला? स्कॉटलँडकडे. सो थिक अ हेज इट स्पेड द स्काय. सो थिक अ हेज. बघा की काय आहे तिथे, थिकला काय म्हणणार आपण, दाट, पण काय धुकं. तिथे दाट धुकं अशी आकाशामध्ये काय होत होती, दिसत होती. दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय. त्यांना सूर्य दिसत नव्हता, दिसेनासा झाला होता. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे. आणि त्या हवेने आणि काय म्हणतो ना, वाऱ्याचे घोंगावणे, वारा हा पूर्ण दिवसभर काय होत होता, घोंगावत होता. ॲट द इव्हिनिंग इट हेथ डाईड अवे. आणि संध्याकाळी सगळ्या गोष्टी, हवा सुद्धा फिरणं काय होत होतं, बंद जसं झालं होतं. सगळीकडे अंधार दाटून आला होता. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. आणि म्हणून मग ह्या लोकांना रस्ता दाखवण्यासाठी हा रोवर स्वतः जाऊन डेकवर उभा राहिला. आणि काय घडलं, सो डार्क इट इज दे सी नो लँड. एवढा अंधार होता की त्यांना अजिबात कुठेही जमीन दिसत नव्हती. विनय दिवेलावर बेटा. कोच सर राल्फ, इट विल बी लाइटर सून. राल्फ काय म्हणतो, लवकरच उजेड पडणार आहे. इकडे इकडे. फॉर देअर इज अ डॉन ऑफ रायझिंग मून. म्हणजे याचा अर्थ इथे अंधार का पडला आहे, तर ही एका प्रकारची पहाट आहे. कशाची पहाट आहे, रायझिंग मून. चंद्र उगवण्याआधीची ही पहाट आहे. चंद्राची चांदणी अजून पडायची बाकी आहे, असं हा सर राल्फ त्यांना म्हणत होता. पण पुढे काय झालं बघा, तोंड बंद. कास्ट हिअर सेड वन, ब्रेकर्स रोर. कास्ट हिअर, काही ऐकायला येतंय का तुला, ब्रेकर्स रोर्स. काहीतरी आवाज येतो आहे, कशावर तरी आदळल्याचा आवाज येतो आहे. फॉर मी थिंक म्हणजे आय थिंक, मला असं वाटतं आहे. फॉर मी थिंक वी शुड बी नियर द शोर. एकतर आपण किनाऱ्याच्या जवळ असूयात. नाऊ व्हेअर वी आर आय कॅन नॉट टेल. मला असं वाटतं की आपण तिथे असायला हवं होतं, कुठे, किनाऱ्यापर्यंत. बट नाऊ व्हेअर वी आर आय कॅन नॉट टेल. पण आत्ता आपण कुठे आहो हे मला काही सांगता येत नाही आहे. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. पण मी विश करतो, काश मी ऐकू शकलो असतो. कशाचा आवाज रे, त्या इंचकेप बेलचा आवाज ऐकू शकलो असतो. पण ती तूच कापलीस ना, असं त्याला म्हणायचं असावं कदाचित. दे हिअर नो साऊंड. त्यांना कोणताही आवाज ऐकायला येत नव्हता. द स्वेल इज स्ट्रॉंग. आणि आता इथे लाटांचा आवाज अगदी जोरात झालेला होता. दो द विंड हेथ फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. त्यांचं विंड हेथ फॉलन, जशी जशी हवा येत होती, दे ड्रिफ्ट अलॉंग, त्याच्या हिशोबाने ते काय होत होते, स्लोली चालले होते. जशी हवा येत होती त्या हवेच्या दिशेने हे काय करत होते, चालत होते. म्हणजे वेसल त्यांची चालवत होते. टिल द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. जोपर्यंत त्या वेसलला एक मोठा शिवरिंग असा शॉक बसला नाही तोपर्यंत हे संत गतीने चालत होते. म्हणजे अचानक काय घडलं, तर मोठा त्यांना शॉक बसला, जसं काय ते कशाला तरी आदळले आहेत. ओ क्रिस्ट, इट इज द इंचकेप रॉक. अरे देवा, हा नक्कीच काय आहे, इंचकेप रॉक आहे. सर राल्फ रोअर टोर हिज हेअर. म्हणजे नाही का की मी अभ्यास केला नाही ना, मी मूर्ख होतो. मग जेव्हा पेपर येतात तेव्हा आपण आपले केस धरतो. काय मूर्ख नाही का, मी अभ्यास केला असतं तर किती छान झालं असतं. आपली करणी काय होती, अभ्यास न करण्याची. म्हणजे मग पेपर आल्यावर काय होतं, अभ्यासात पेपर लिहिता येत नाही.
सेम तसाच याचा किस्सा झाला होता. भाऊंनी स्वतःहून बेल कापली होती की नाही, मग त्यामुळे किस्सा होऊन गेला. काय किस्सा झाला, तर आता स्वतः येऊनच आदळला. त्याला आनंद कसला होत होता, लोक येऊन आदळतील आणि लोक आता काय त्याला अबॉटला धर्मगुरूला कधीही ब्लेस करणार नाही असं त्याला आनंद झाला होता. बट सी सगळ्यात पहिला हाच होता जो त्याच्यावर येऊन आदळणार होता. आला, लुटून आला, जहाज लुटून आला, श्रीमंत होऊन आला आणि येऊन इथे आदळला. उसके आगे सुनो मेरी बात, तोंड बंद, फटके देईन मी. ही क्रस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पेयर. डिस्पेयर निराशा, क्रस्ट दोष लावणं. केस खेचायला लागला स्वतःचीच, स्वतःलाच दोष द्यायला लागला, निराशाजनक व्हायला लागला. द वेव्ज रश इन एव्हरी साईड. आणि मला एक सांगा, मोठ्या दगडाला जर का शिप आदळतीये तर शिपच्या सगळ्या गोष्टी काय होणार आहे, डिसबॅलन्स होणार आहे. बऱ्याचशा ठिकाणी जे काही असतील होल्स त्यांना पण काय मिळेल, अजून वाव मिळेल. आणि यामुळे तरंग या, वेव्ज या, इकडून तिकडे एव्हरी साईड, सगळ्या साईडने तरंग काय होत होत्या, जोरजोरात वाहत होत्या. अँड द शिप इज सिंकिंग बिनिथ द टाईड. आणि ही शिप काय व्हायला लागली, सिंक व्हायला लागली, बुडायला लागली. बट इवन इन हिज डाईंग फिअर, मरण्याची भीती होती ना आता, याच्यामध्ये त्याला काहीतरी आठवतंय आता बघा. वन ड्रेडफुल साऊंड कुड बी रोअर हिअर. एक ड्रेडफुल म्हणजे काय, भीतीदायक असा आवाज त्याला ऐकायला येत होता. अ साऊंड ॲज इफ द इंचकेप बेल. तो साऊंड कोणाचा होता, जणू काही तिची इंचकेप बेल खाली गेली होती ना, ती आवाज करून याला सांगत होती अय. आणि ती आवाज करून काय सांगत होती याला, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. जो खाली बसलेला आहे ना, डेव्हिल म्हणजे नरकाचा राजा, तो त्याची बेल वाजवून तुला सांगतो आहे की तुझी वेळ आता आली आहे, असं त्याला वाटायला लागलं. म्हणजे याच्यात आपल्या त्या सावती यांनी आपल्याला काय शिकवलं, तर त्यांनी हे शिकवलं की जसं आपण पेरू तसंच आपल्याला भेटणार आहे. आलं का लक्षात. जर का तुम्ही चुकीची गोष्ट करताय तर मग नक्कीच त्याच्यासाठी जी ड्यू पनिशमेंट आहे, देवाने जे लिहून ठेवलं आहे, ती पनिशमेंट आपल्याला नक्कीच मिळणार आहे. ऐरान पोयम भारी आहे. या मला ही पोयम घ्यावीशी का वाटली, कारण ही पोयम एकतर ॲप्रिसिएशनला येईल, एकतर ती तुम्हाला रेग्युलर क्वेश्चन आन्सर्सला येईल. पण दोघांपैकी एका गोष्टीला ही पोयम IMP आहे. सो या पोयमला आपण बोलतो ना जास्त 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 वाचणार आहोत. सो या पोयमचे क्वेश्चन आन्सर्स अगदी डिटेलमध्ये आपल्याला करायचे आहेत. समजलं का. चला आता 2 मिनिटं थांबते मी जरा.